प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल बेरोजगार टीचर किंवा शिक्षकवर. आज आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी सिरीज 11. आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. एक पण गरजू विद्यार्थ्याला याचा फायदा झाला तर आपलं जीवन सार्थक आहे असे मानतो. हा प्रयत्न फक्त तुमच्यासाठी आहे. जास्तीत जास्त याच विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून ही सिरीज आपण सुरू करतोय. तर चला प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न पहिला, खालीलपैकी महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र कोणते आहे? 1 कोयना, 2 एकलहरे, 3 जायकवाडी आणि 4 तारापूर. तर ह्यापैकी औष्णिक विद्युत केंद्र हे एकलहरे पर्याय क्रमांक 2 आहे. हे जिल्हा नाशिकमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 नाशिक, 2 रत्नागिरी, 3 सिंधुदुर्ग, 4 पुणे. तर हा महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प हा पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा पवन ऊर्जेवर आधारित असलेला उद्योग आहे. हा थोडा फसव्या टाईपचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाहायला लागेल की कुठली वायुविद्युत आहे. तर हा जो प्रकल्प आहे तो पवन ऊर्जा वायुविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न तिसरा, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे भारतात इथेनॉल कशापासून बनवतात? 1 द्राक्षे, 2 मका, 3 ऊस आणि 4 डिझेल. तर पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात जास्त करून ऊसापासून बनवलेले पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आपल्याला पाहायला मिळते. पुढं प्रश्न चौथा, महाराष्ट्रात प्रतिजीविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? 1 आळंदी, 2 खडकी, 3 देहू, 4 पिंपरी. तर महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना हा पिंपरी येथे पर्याय क्रमांक 4 स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न 5, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? 1 कोयना, 2 मुळा, 3 भंडारदरा आणि 4 जायकवाडी. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प हा जायकवाडी आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 6, गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? तर 1 अहमदनगर किंवा अहिल्यानगर, 2 नाशिक, 3 नेवासा, 4 पैठण. तर गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण हे पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचे नाव औरंगाबाद येथे स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या गोदावरी नदीवर जो स्थित आहे. प्रश्न 7, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? 1 राजस्थान, 2 महाराष्ट्र, 3 ओरिसा आणि 4 आंध्र प्रदेश. तर कोयना धरण हे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे, पाटण तालुका. कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्रात आहे. प्रश्न 8, कोयना धरणाचे सध्याचे नाव काय आहे? 1 छत्रपती शिवाजी महाराज जलाशय, 2 नाथसागर, 3 शिवसागर आणि 4 लक्ष्मीसागर. तर कोयना धरणाचे सध्याचे नाव हे पर्याय क्रमांक 1 छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असे करण्यात आलेले आहे. 2026ला हा निर्णय झालेला आहे. पहिले हे जे नाव शिवसागर होते, आता हे बदलून छत्रपती शिवाजी महाराज जलाशय. सध्याचा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, तो परीक्षेच्या दृष्टीने आता विचारलो जाऊ शकतो. तर कोयना धरणाचे सध्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज जलाशय आहे असे महाराष्ट्र सरकारने आता नाव केलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा, भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे मुख्य अन्न आहे? प्रश्न 9, भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे मुख्य अन्न आहे? 1 मराठवाडा, 2 कोकण, 3 विदर्भ, 4 पश्चिम महाराष्ट्र. भात व मासे हे पर्याय 2 बरोबर आहे. कोकण या प्रदेशातील लोकांचे मुख्य अन्न असलेले आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्या आहारामध्ये शक्यतो जास्त करून मासे, समुद्रकिनाऱ्यामुळे आणि भाताची शेती तिथे जास्त प्रमाणात केली जाते, त्यामुळे भात तेथील लोकांचे मुख्य अन्न असलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढे प्रश्न
महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे? प्रश्न 10वा. महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कुठे आहे? 1 पनवेल, 2 मुंबई, 3 औरंगाबाद, आत्ताची सध्याचे नाव छत्रपती संभाजीनगर, 4 पुणे. तर महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा ही पुणेमध्ये आहे. प्रश्न 11. जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे? 1 पश्चिम महाराष्ट्र, 2 विदर्भ, 3 मराठवाडा आणि 4 उत्तर महाराष्ट्र. तर जायकवाडी धरण हे मराठवाडा पर्याय क्रमांक 3 या महसूल विभागात आहे. आणि जिल्ह्यात विचारलं तर छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद, पैठण तालुका, पैठणमध्ये ते असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न 12. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 अकोला, 2 बुलढाणा, 3 नाशिक, 4 सांगली. लोणार सरोवर हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोणार सरोवर जर विचारलं तर बुलढाणा. प्रश्न पुढचा 5वा. विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? विल्सन बंधारा. प्रश्न 13वा. विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? 1 प्रवरा, 2 पाताळगंगा, 3 कावेरी, 4 पंचगंगा. तर विल्सन बंधारा हा प्रवरा पर्याय क्रमांक 1 प्रवरा या नदीवर स्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा बी प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला विचारला आहे. लोणार सरोवरावर बी प्रश्न भरपूर प्रमाणात परीक्षेमध्ये आलेले आहेत. आणि जायकवाडी धरणावर, कोयना धरणावर पण भरपूर प्रश्न परीक्षेला याआधी पोलीस भरती असेल, इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये भरपूर प्रमाणात विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे नदी आणि धरणे हा पॅटर्न तुमचा नक्कीच पक्का करून घ्या. तुम्हाला यामुळे 2-3 मार्काचा नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न 14वा. भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? 1 गंगापूर, 2 राधानगरी, 3 बाबळी, 4 उजनी. भीमा नदीवर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. उजनी हे धरण बांधलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न 15वा. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 सोलापूर, 2 अहमदनगर किंवा अहिल्यानगर, 3 कोल्हापूर, 4 सातारा. तर सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न 16वा. शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी. सह्याद्री पर्वतास दुसरा कोणत्या नावाने ओळखतात? 1 अरवली पर्वत, 2 सातपुडा पर्वत, 3 पश्चिम घाट आणि 4 निलगिरी पर्वत. तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पश्चिम घाट या नावाने ओळखतात. मित्रांनो आपल्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं आभारी आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण तुमच्यासाठी खास विविध प्रश्न सिरीज डेली अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यासाठी आपण घेऊन येत आहोत, पण कामाच्या व्यापातून थोडा आता शक्य नाही आहे. पण नक्कीच एक मोठी सिरीज आम्ही तुमच्यासाठी सुरू करतोय. हे प्रश्न नक्कीच गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोचवा. नक्कीच त्यांचा फायदा त्यांना होईल यात तिळ मात्र शंका नाही. त्यामुळे आजसाठी एवढंच. आभारी आहे आणि धन्यवाद.